आपल्यासोबत माझे आमदार संजय जगताप आहेत. नमस्कार. आज तुम्ही प्रशासनाला घेराव काय कारण आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. याचं कारण आहे की आमच्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत, ड्रेनेज, पाणी, लाईट, स्वच्छता, या सगळ्या गोष्टींच्यासाठी सातत्याने गेली 3-4 महिने आम्ही पाठपुरावा करतोय. सासवडकर नागरिक खूप मोठ्या प्रमाणावरती त्रस्त आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, आता सणवारे सण सुरू झालेले, श्रावणाचा महिना आहे आणि धार्मिक अधिष्ठान असणारा हा तालुका आहे. आणि असं असताना सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की देशातलं एवढं चांगलं स्वच्छ नगरपालिका, त्याला भकास करण्याचं काम केवळ आणि केवळ निधी थांबवून किंवा आमच्या प्रमाण थांबवून त्या ठिकाणी केलं जातंय, अशी कुठेतरी भावना झाली. कारण स्पष्टपणे मुख्याधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं आमच्या कुठल्याही प्रमा मंजूर झाल्या नाही, 23-24च्या झाल्या नाही आणि आता 24-25च्या पण झाल्या नाहीयेत. आणि हे दुर्दैव खरं म्हणजे आहे. आणि त्यामुळेच प्रशासनाने पण जागरूकता, जिल्हा प्रशासनाला जागरूकता यावी, डीपीडीसीलाही जागरूकता त्या ठिकाणी यावी आणि आदरणीय पालकमंत्री असतील यांनाही यावी. त्याच्यासाठी आम्ही चंद्रकांत दादांना त्या ठिकाणी भेटणार आहोत. आदरणीय मंत्री, नगरविकास मंत्री आदरणीय मिसाळताईंनाही भेटून त्याबाबतचं सविस्तर निवेदन देणार आहोत. कुठेतरी आमचा श्वास त्या ठिकाणी कोंडला जातोय. आता तुम्ही भाजपमध्ये आहात आणि सासवड नगरपालिकेला निधी मिळत नाही, हे कसं शक्य? एक मिनिट, मी भाजपमध्ये आलेलो 15 दिवस झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, नगरविकास खातं जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडे नाहीये. आणि मी सांगितलं आपल्याला स्पेसिफिकली की डीपीडीसीच्या माध्यमातून आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून हा अन्याय होतोय, याला वाचा फोडण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करू. आणि असं नाहीये की माझ्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आदरणीय चंद्रकांत दादांच्या माध्यमातून प्रमा मंजूर व्हाव्यात याच्यासाठी सुद्धा पत्र दिलंय. आदरणीय दादांचं पत्र असताना सुद्धा डीपीडीसीच्या माध्यमातून त्या प्रमा मंजूर झाल्या नाही, हे दुर्दैव आहे. तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलाय, पुढची दिशा काय असणार? निश्चितपणे मला खात्री आहे आदरणीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब आम्हाला ह्या आंदोलनाची वेळ येऊन देणार नाहीत. नगरविकास राज्यमंत्री मिसाळताई सासवड नगरपालिकेच्या बाबतीमध्ये नगरविकास खात्याकडून होणारा दुजाभाव आणि अन्याय ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी करतील आणि सक्षमपणे भारतीय जनता पक्ष सासवड नगरपालिकेला न्याय द्यायचं काम करेल, ज्यामुळे सासवड नगरपालिका पुन्हा एकदा चांगली उभारी घेऊन सगळ्या बाबतीमध्ये देशामध्ये नगरपालिकांमध्ये पुढाकाराने उभी राहील. नक्कीच भाजप येणाऱ्या काळामध्ये सासवडकरांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही आणि सासवडला निधी मिळेल अशी अपेक्षा संजय जगताप यांनी व्यक्त केली आहे. मंगेश केत्रे, साम टीव्ही न्यूज, सासवड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.